हाय, हॅलो आणि गुड मॉर्निंग आणि नमस्कार सगळ्यांना. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता वाजते आहेत सकाळचे 8 आणि आहे आमचा नाश्त्याची वेळ. आता मी छानपैकी नाश्त्यामध्ये बनवणार आहे आज बरबटीची उसळ. विवेक तर त्याला बॉईल करूनच खातात, पण मी भाजी बनवून खाईल त्याची मुरमुरांसोबत. तर गाईज चला आता फटाफट मी तयारी करते माझ्या नाश्त्याची आणि त्याच्यानंतर बघूया आपण आजचं रुटीन. मग म्हटलं चला आंघोळीच्या पहिले थोडंसं स्वतःचं पण केअर करून घ्यायची. त्याच्यामुळे मग मी तांदळाचं पीठ आणि मसूरची डाळ, यात मसूरची डाळ, दूध आणि शहद याचं छानपैकी पेस्ट बनवून घेतलं. तांदळाचं पीठ हे फेससाठी आपल्या चांगलं असतं, इवन मसूरची डाळसुद्धा. तर मग हे सगळं मी चेहऱ्याला छानपैकी अप्लाय केलं. हे ना स्क्रबसारखं असतं, स्क्रब असतं ना, स्क्रब कसं आपल्याला रुततं थोडं फेसवर, तसं हे तांदळाचं पीठ असल्यामुळे हे पण छानपैकी रुततं. त्याच्यामुळे हे आपल्या फेसचे पोर्स उघडून देतात चांगल्याने आणि आपल्या फेसला ग्लोईंग बनवतात. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे पूर्ण फेसला मसाज करून राहिली आहे. अशा प्रकारे छान फेसला मसाज करून घ्यायची. पूर्ण जेंटली सगळ्या फेसला एकदम गोल गोल फिरवून छानपैकी मसाज करून घ्यायची. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे मसाज करून राहिली आहे. गाईस तिकडं ना आमच्या बेडरूमच्या खिडकीमध्ये जागा नाही आहे मोबाईल ठेवायला, त्याच्यामुळे मग मी किचनचीच खिडकीमध्ये मोबाईल ठेवला आणि तिथेच मग व्हिडिओ काढला. आणि त्यानंतर याला 5 मिनटं ठेवून मग तुम्ही फेस वॉश करून घ्या. आता हे चांगल्याने वाळलेला तुम्ही बघू शकता मी कशी दिसत आहे, पण काही हरकत नाही. याला छानपैकी आता फेस वॉश करून घ्यायचा. आता छान आंघोळ वगैरे करून रेडी झाली आहे, म्हणजे घरचे सगळे कामं निपटवून छान आंघोळ वगैरे केली आणि जो लेप लावला होता त्याचा ग्लो. आणि आता तुम्ही बघू शकता आज विवेक पूजा करत आहे, तर त्याच्यामुळे आज मी पूजेसाठी तर फ्री आहे. आणि पारायण मध्ये संपत आले आहे, तर म्हटलं आज असू देते पारायण, कारण ते मला गुरुवारपर्यंत एंड करायचे आणि माझे 2च बाकी आहेत. माझा टार्गेट आहे की मी त्याला गुरुवारी कंप्लीट करू, कारण गुरुवारी हा गुरुचा दिवस असतो. त्याच्यामुळे मला छान गुरुचा अभिषेक वगैरे करायचा आहे. त्याच्यामुळे म्हटलं की मी माझे पारायण गुरुवारीच संपवते, म्हणून आज तर काही पारायण मी केलेलं नाही आहे. आता लंचची तयारी आता करणार मी. लंचची तयारी लंचमध्ये आज आहे बरबटीची उसळ, ती त्याला लॅबिना असं काहीतरी पण म्हणतात, आणि पोळी भाजी भात. आता फटाफट मी बनवून घेते स्वयंपाक, कारण नाश्ता केला होता. आता नाश्ता केला 8 वाजताच नाश्ता केला होता, तर आता वाजले आहेत 12. तर खूप भूक लागली आहे मला पण आणि विवेकला सुद्धा आता खूप भूक लागली आहे. तर आता फटाफट करूया नाश्त्याची तयारी आणि मी चालली सॉरी लंचची तयारी करूया आता फटाफट. चला आता मी करते लंचची तयारी, अजून मग बोलूयाच नंतर. तुम्ही बघू शकता बरबटीची उसळ प्रचंड टेस्टी झाली होती. आणि तुम्हाला याची जर रेसिपी हवी आहे तर तुम्ही याची रेसिपी माझ्या चॅनलवर टाकलेली आहे, मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तरी जा आणि याची रेसिपी बघा. खूप यम्मी भाजी झाली होती. अशा प्रकारे तुम्ही भाजी कराल तर तुमची भाजी एकदम मसालेदार, यम्मी आणि खूप जास्त टेस्टी होईल. तुम्ही बघू शकता किती दिसायला किती बढिया दिसत आहे ही भाजी. आणि मग भाजी केल्यानंतर मग मी केले पोळ्या. भाताचा तर कुकर आधीच मांडून दिला होता, तर भात झालेला होता आणि मग मी फटाफटने केल्या पोळ्या. आणि मग आम्ही केलं लंच, तेच नेहमीचं तारक मेहता बघता बघता. आता फायनली जेवण झालं आणि आवाज येतोच असेल तारक मेहताची, दिसत नाही इथून, पण तेच तारक मेहता बघता बघता जेवण. आणि ना आता ऊन प्रचंड वाढलेली आहे, तर गाईस तुम्ही बाहेर जाताना तेव्हा सोबत आता ग्लुकॉन-डी वगैरे घेऊन जायचे दिवस आलेले आहे, कारण मी आता गॅलरीतच बसली आहे आणि गॅलरीतून इतकी प्रचंड ऊन येत आहे. इवन मी गॅलरीत बसली आहे ना तरीसुद्धा इथे असे गरम वाफा येऊन राहिल्या. आता तर जस्ट आपण म्हणू शकतो की जस्ट फेब्रुवारी महिनाच आहे,
तरी फेब्रुवारी महिना असल्यामुळे सुद्धा बघू शकता तुम्ही किती जास्त ऊन आलेली आहे. म्हणजेच मग माहिती नाही मे आणि जूनमध्ये काय होणार काय नाही, की नाही. मे आणि जूनमध्ये म्हणजे किती जास्त प्रचंड ऊन असणार आहे, तो आपण आताच लावू शकतो अंदाजा की आता फेब्रुवारी महिन्याची ऊन. आणि दुपारी ऊन असते आणि तशीच संध्याकाळी ना आभाळ येऊन जातं. म्हणजे संध्याकाळी छान थंडीगार हवा असते आणि पावसाचा काय म्हणतो ॲटमॉस्फिअर होऊन जातो, बट पाऊस येत नाही. आता बघूया. मागच्या वर्षी तर मार्चमध्ये खूप जास्त पाऊस होता, बट यावर्षी आय थिंक एवढा नाही राहणार. यावर्षी पण राहू शकतो आणि राहिला तर छानच आहे, पण ऊन पण यायला हवी. ऊन पण तेवढीच महत्त्वाची आहे तेवढा पाऊस, राईट. आणि अजून एक मी टिप सांगणार होती तुम्हाला, की जेव्हा आपण भाजी करतो, भाजीमध्ये रश्याची भाजी करतो, खास करून रश्याची भाजीसाठी किंवा मसाले भातासाठी, आपल्याला वाटलं की मीठ थोडं जास्त झालेलं आहे भातामध्ये किंवा रश्याच्या भाजीमध्ये, तर तुम्ही ना एक काम करायचं, थोडीशी कणिक घ्यायची, थोड्याशा कणकीचा एक छोटूसा एवढूसा गोळा करायचा आणि तो गोळा ना त्या भाजीमध्ये सोडून द्यायचा. ते जेव्हा ते रसा असतो तेव्हाच. अशाने काय होतं ना की मीठ जे असतं ना, मीठ बॅलन्स होऊन जातं. आपल्याला कधी वाटतं की मीठ जास्त झालं आहे ना, तर तो गोळा टाकून द्याल तर ते मीठ चांगल्याने बॅलन्स होऊन जाईल. ही एक टीप होती आजची. चला तर गाईज, आता मी घेते तुमच्याशी काय म्हणू शकतो विदा. सॉरी, माझी हिंदी आणि मराठी खूपदा मिक्स होते, त्याकरिता सॉरी. कारण आता माझं जे घरी बोलणं असतं ते हिंदी असतं आणि म्हणून माझी हिंदी मराठी मिक्स होते, बट काही हरकत नाही. जे आहे ते तुम्ही समजू शकता, कारण यूट्यूब ही एक माझी फॅमिली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की नाही, सगळं शेअर करावं आणि जे आहे ते बोलावं. असं काही नाही की दाखवून बोलावं की मला येत नाही आहे तर इट्स ओके, नाही येत आहे तर नाही येत आहे, जो शब्द येत आहे मला तोच. हां, तर आता मी घेते तुमच्याशी विदा. माझे व्हिडिओज, माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा की माझ्याकडून काय चुका होत आहे, मला माझ्या व्हिडिओमध्ये काय इम्प्रूव्हमेंट करायला हवी आहे. तर चला, बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे. आणि हा बेल आयकनवर हिट करणं विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि तसं मी म्हटलं की माझ्यात काही असेल, असं वाटत असेल की मला व्हिडिओमध्ये काही इम्प्रूव्हमेंट्स करायला हवेत, की मला असा दुसरा कुठला व्हिडिओ आणायला हवा, असं असेल तर मला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चला, आता काही नाही, बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे आणि सगळ्यांना नमस्कार.